सध्या जून महिना संपत आलाय, पण वरुण राजाने अजूनही म्हणावा तसा जोर धरलेला नाही. कडक ऊन आणि धरणांमधील आटत चाललेला पाणीसाठा यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आता पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोयना धरणाबद्दल पाहिलं होतं की तिथे पाण्याची परिस्थिती कशी आहे आणि आता वीर धरणाची परिस्थिती सुद्धा काहीशी तशीच भीषण दिसू लागली आहे. तिथेही केवळ 18%च पाणी शिल्लक राहिले. वीर धरणाची नेमकी परिस्थिती काय आहे, पाणी टंचाईचं हे संकट किती गंभीर झालंय आणि या धरणाचा गौरवशाली इतिहास काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं वीर धरण सध्या एका मोठ्या संकटामुळे चर्चेत आलं आहे. अवघ्या 18% पाणी साठावर आलेल्या या धरणाची परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की धरणाच्या पोटात दडलेले ब्रिटिशकालीन जुनं धरण आता उघडं पडू लागलं आहे. पण हा फक्त आटलेल्या पाण्याचा साठा नाही, तर सासवड, लोणंद आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यासमोर उभं ठाकलेलं एक सर्वात मोठं संकट आहे. खरंच सध्या वीर धरणाची अवस्था ही काळजी वाढवणारी आहे, कारण जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्यामुळे धरणातील पाणी साठा थेट तळाला जाऊन पोहोचला आहे. आकडेवारीनुसार पाहिलं तर आता केवळ 18% पाणी साठा उरला असून TMC मध्ये सांगायचं झालं तर 9.8 TMC क्षमता असलेल्या या धरणात फक्त 1.7 TMC पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात तब्बल 5 TMC म्हणजे जवळपास 50% पाणी उपलब्ध होतं, ज्याच्या तुलनेत यंदाची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. परिस्थिती इतकी खालावली आहे की जर पुढील काही दिवसात मोठा पाऊस झाला नाही तर धरणाच्या पोटात असलेले ब्रिटिशकालीन जुनं धरण पूर्णपणे उघडं पडू शकतं. सध्या प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन लागू केलं असून शेतीसाठी डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडलं जाणारं पाणी तातडीने बंद केलं आहे. उपविभागीय अधिकारी राहुल मिसाळ आणि त्यांची संपूर्ण टीम परिस्थितीवर अगदी बारीक लक्ष ठेवून आहे, कारण आता शिल्लक राहिलेलं पाणी फक्त पिण्यासाठी सुरक्षित ठेवावं लागणार आहे. पण हे संकट फक्त एका वीर धरणापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण नीरा खोऱ्यातील धरण साखळीच यंदा बिकट झाली आहे. वीर धरण हे नीरा नदीवर बांधलेलं असून या खोऱ्यात एकूण 4 प्रमुख धरणं येतात, ज्याच्या पाणी पातळीत यंदा प्रचंड घट झाली आहे. चालू वर्षाचा आणि गेल्या वर्षाचा पाणीसाठा पाहिला तर परिस्थितीची दाहकता लगेच लक्षात येते. वीर धरणात यंदा 1.7 TMC पाणी आहे, जे गेल्या वर्षी 5 TMC होतं. शेजारील भाटघर धरणात यंदा 1.8 TMC पाणी असून गेल्या वर्षी ते 2.1 TMC होतं. नीरा देवघर धरणात यंदा केवळ 1.0 TMC पाणी शिल्लक आहे, जे गेल्या वर्षी 6.3 TMC इतकं मोठ्या प्रमाणात होतं. तर गुंजवणे धरणात यंदा अवघं 0.6 TMC पाणी असून गेल्या वर्षी ते 0.9 TMC पाणी उपलब्ध होतं. या संपूर्ण तुलनात्मक आकडेवारीवरून एक गोष्ट उघड होते, ती म्हणजे वरच्या मुख्य धरणामध्येच पाणी आटल्यामुळे वीर धरणात येणारं पाणी सुद्धा पूर्णपणे थांबवलं आहे आणि अख्खं धरण हे कोरडं पडण्याच्या उंबरठ्यावर उभं ठाकलं आहे. या भीषण जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर आता आपण थोडं इतिहासात डोकवूया आणि समजून घेऊया की हे धरण नेमकं कसं अस्तित्वात आलं. या धरणाचा इतिहास तब्बल 100 वर्ष जुना आहे. ब्रिटिश काळामध्ये म्हणजेच 1928 मध्ये या ठिकाणी सर्वात आधी एक उदग्रहण बंधारा म्हणजेच पिकअप वेअर बांधण्यात आलं होतं. भाटघर धरणातून जे पाणी नदीपात्रात सोडलं जायचं ते या बंधाऱ्यात अडून कालव्यांद्वारे शेतीला पुरवलं जायचं. त्यामुळे या बंधाऱ्याजवळ पाण्याची खोली ही फक्त 3.35 मीटर इतकीच होती आणि साठाही खूप मर्यादित होता. स्वातंत्र्यानंतर जेव्हा या भागातील लोकसंख्या आणि शेती वाढू लागली तेव्हा या बंधाऱ्याची क्षमता अपुरी पडू लागली. त्यामुळे 1965 ते 66 मध्ये या जुन्या बंधाऱ्याच्या जागी आजचं आधुनिक आणि मोठं धरण बांधून पूर्ण करण्यात आलं आहे, ज्याची उंची ही 36 मीटर असून याला पाण्याचा विसर्ग करण्यासाठी 9 मोठे दरवाजे बसवण्यात आले आहेत. हे भव्य धरण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका यांच्या अगदी सीमेवर वीर गावाजवळ बांधलेलं असून पुण्यापासून हे अंतर साधारणतः 65 ते 70 किलोमीटर भरतं. इतिहास समजून घेतल्यानंतर आता हे पाहूया की हे धरण या परिसरासाठी इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. वीर धरणाची उभारणी प्रामुख्याने सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मिती या त्रिसूत्रीवर करण्यात आला आहे. या धरणावर 9 मेगावॅट क्षमतेचं एक मोठं जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे, ज्याची जनित्रे म्हणजे जनरेटर्स विशेष बाब म्हणून थेट हंगेरी या देशातून आयात करण्यात आली होती आणि हा प्रकल्प 1975 मध्ये यशस्वीरित्या सुरू झाला होता. सिंचनाचा विचार केला तर या धरणातून डाव्या आणि उजव्या असे 2 मोठे कालवे काढण्यात आले आहेत. वीर धरणाचे एकूण लाभक्षेत्र हे 33,788 हेक्टरपेक्षा जास्त असून
या कालव्यांमुळे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 65,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला थेट पाणी मिळतं। हा संपूर्ण प्रदेश एकेकाळी कमी पावसाचा आणि दुष्काळी म्हणून ओळखला जायचा, पण या धरणामुळे हा पट्टा आज ऊस लागवडीचे मुख्य केंद्र बनला असून येथील शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलले आहे। पण जेव्हा हेच धरण आटू लागतं तेव्हा त्याचा थेट आणि मोठा फक्त केवळ शेतीलाच नाही तर लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला देखील बसतो। पुणे जिल्ह्यातील सासवड शहर आणि सातारा जिल्ह्यातील लोणंद शहर या दोन्ही प्रमुख शहरांची संपूर्ण पाणी पुरवठा योजना याच वीर धरणावर अवलंबून आहे। याशिवाय आजूबाजूच्या डझनहून अधिक गाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना याच धरणातून चालतात। यात आणखी एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आषाढी एकादशीच्या काळात निघणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊली यांचा पायी पालखी सोहळा। या सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सुविधेसाठी वीर धरणाची दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो। पण यंदा धरणाचा पाणी साठा केवळ 18% आल्यामुळे सासवड, लोणंद आणि माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या पाणी नियोजनावर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासनाची डोकेदुखी देखील वाढली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच या पाण्यावरून होणारं राजकारणही जुनं आहे। वीर धरणाच्या पाण्यावरून स्थानिक पातळीवर नेहमीच राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। भोर आणि राजगड म्हणजेच वेल्हे परिसरातील धरणांमधील पाणी वीर धरणात वळवल्यामुळे त्या भागातील स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, कारण यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येतो आणि तिथे पाणी टंचाई निर्माण होते असा त्यांचा आरोप आहे। दुसरीकडे बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस आणि सोलापूर या पट्ट्यातील राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पाणी वाटपाचे नियम बदलले जातात असाही एक सूर स्थानिक शेतकरी आणि नेत्यांमध्ये पाहायला मिळतो। या प्रादेशिक वर्चस्वाच्या लढाईमुळे आणि विषम पाणी वाटपामुळे ऐन उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या ओढीत वरच्या भागातील शेतकरी आणि खालच्या भागातील लाभार्थी यांच्यात वारंवार तीव्र संघर्ष पाहायला मिळतो। या संघर्षाच्या आणि संकटाच्या पलीकडे वीर धरणाचे एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य रूपही आहे जे पर्यटकांना आकर्षित करतं। हे धरण एक उत्तम आणि शांत पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात असून धरणाच्या समोरूनच राज्यमार्ग 131 जातो, ज्यामुळे वीकेंडला पर्यटकांची इथे गर्दी असते। धरणाच्या आजूबाजूला नीरा नदीच्या काठाने 7 ते 8 किलोमीटरचा सुंदर परिसर पसरलेला आहे। हिवाळ्याच्या दिवसात इथे देश विदेशातून अनेक स्थलांतरित पक्षी येतात, ज्यामुळे पक्षी निरीक्षणासाठीच म्हणजेच वीर डॅम बर्ड हॉटस्पॉट हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठिकाण बनलं आहे। वीर धरण हे केवळ सिमेंट कॉन्क्रीटची भिंत नसून पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांची खरी जीवनवाहिनी आहे। सद्यस्थितीला जरी इथे केवळ 18% पाणी उरल्यामुळे चिंतेचं वातावरण असलं तरी नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे। येत्या काही दिवसात वरुण राजाने दमदार हजेरी लावली तर हे संकट नक्कीच टळेल आणि धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा ओसंडून वाहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। तुम्हाला वीर धरणाची ही माहिती कशी वाटली? तुमच्या भागात सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।